हा जो व्यक्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याचं नाव आहे प्रकाश चौधरी. रवींद्र महादेव घुगेचा मामा आहे. हा पण व्यक्ती माझ्या लग्नामध्ये मध्यस्थी. जेव्हा रवींद्र महादेव घुगे हे लपून बसले होते त्यावेळेस आणि त्याच्या आधी पण ह्या व्यक्तीला मी खूपदा कॉल करून सांगण्याचा प्रयत्न केला की रवींद्र महादेव घुगे मला मारहाण करत आहे. आणि हा व्यक्ती रवींद्र महादेव घुगेला सांगायचा की तिला मारायचं असं की ब्लड निघालं नाही पाहिजे, मुक्का मार मारायचा म्हणजे MLC वगैरे निघत नाहीत आणि तिला पोलीस कंप्लेंट करता येणार नाही म्हणून. आणि जेव्हा रवींद्र महादेव घुगे लपले होते त्यावेळेस मी ह्या व्यक्तीला खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ह्या व्यक्तीने आमचे सगळ्यांचे नंबर ब्लॉक करून ठेवले होते कित्येक दिवसांपासून. मग त्यानंतर आम्हाला एका नातेवाईकाकडून आम्हाला असं समजलं की ते देऊळगाव राजाच्या एका बँकमध्ये काम करतो म्हणून हा व्यक्ती. त्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीला बोलण्यासाठी गेलो की तुम्ही रवींद्र महादेव घुगेला का लपवताय, त्यांना समोर आणा, माझी काय चूक आहे ते सांगा, हा व्यक्ती का लपतोय, जर तुम्ही मध्यस्थी होतात लग्न लावून दिलं तर तुमची जबाबदारी राहिली त्याला समोर आणण्याची, तो असा का लपतोय आम्हाला का समजत नाहीये. तर हा व्यक्ती आम्हाला म्हणत होता की मीच लपवलं आहे त्याला, तुम्हाला काय करायचं करून घ्या, मी त्याचं दुसरं लग्न लावून पण देणार आहे आणि तुम्हाला समजून पण देणार नाही, फक्त तुम्ही त्याला शोधून दाखवा मग तुम्हाला खरं मानेन. अशा प्रकारे हा व्यक्ती मला बोलत होता तिथं गेल्यानंतर. आणि त्या व्यक्तीकडे मी गेल्यानंतर त्याने कशा प्रकारे मला भर रस्त्यामध्ये मारहाण केली, हातामधले दगड घेऊन सुद्धा माझ्या अंगावर त्याने दगडफेक सुद्धा केली, मला रस्त्यावरती खाली ढकलून दिलं. अशा प्रकारे हे लोक माझ्यासोबत अन्याय करत आहेत. आणि त्याच्यामधला सगळ्यात मेन गुन्हेगार हा प्रकाश चौधरी आहे, ज्याने स्वतः पण 2 लग्न केलेले आहेत. आणि त्याच्या स्वतःच्या पहिल्या बायकोने मला सांगितलंय की तुझ्या पूर्ण संसार मोडण्यामध्ये ह्या माणसाचा हात आहे आणि फक्त तुझा संसार ह्या माणसामुळेच मोडलेला आहे. आणि तो मला म्हणत होता जसं मी 2 लग्न केले तसंच मी त्याचं पण 2 लग्न लावून देणार आहे, तू काय करते तेच मला बघायचं आहे.